नमस्कार. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या शीतल साकोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर आपण शैक्षणिक नवनवीन व्हिडिओज आणि स्पर्धात्मक परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज पाहत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या व सबस्क्राईब करा. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2023चा पेपर पाहत आहोत. यामध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठी विषयासाठी 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी हा पेपर आहे. तो आपण आज पाहणार आहोत. यामध्ये विभाग 1 मराठी प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. या ठिकाणी मी संवादामध्ये प्रत्येक वाक्य कोण बोललेलं आहे शॉर्टकटमध्ये लिहून घेतलेलं आहे. याचा आपल्याला नक्कीच प्रश्न सोडवताना फायदा होतो. तर आई मला प्लीज हँडवॉश दे ना, हे वाक्य प्रमोद बोललेलं आहे. प्रमोद मी काय करते, आजीकडून घे, हे वाक्य आई बोलली. का रे शाळेत न्यायचं आहे का, हे वाक्य आजी. हो ना आजी, आज शाळेत हात धुवायचे आहेत. रोजच धुतोस ना रे, आज काय वेगळे, हे बाबा वाक्य बोललेले आहेत. अहो बाबा, आज जागतिक हात धुवा दिन साजरा करायचा आहे शाळेत. काहीतरी खुळबाई, हात धुणे यात साजरा करण्यासारखं काय आहे. अगं आजी, स्वच्छ हातांचे महत्त्व पटवून देण्यासाठीच हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. हो का, बर. अरे संदेशवरून आठवलं, आपला संदेश येणार नाही आज. बाबा, मग आम्हाला शाळेत कोण सोडणार. मी येतो सोनाली तुम्हाला सोडायला, फक्त थोडा चहा घेतो. इथं नवीन पात्र आलेलं आहे काका, हे वाक्य काका बोललेत. अरे वा आई, काकासाठी चहा कर ना पटकन, हे वाक्य सोनाली बोलली. प्रमोद, ही घे तुमच्या दोघांसाठी पुस्तके, ही पण घेऊन जायची आहेत ना. हो थँक्यू बाबा. यावर आधारित प्रश्न क्रमांक 1. शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा. तर जागतिक हात धुवा दिन हा दिवस 15 ऑक्टोबर असतो. त्या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती असते आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन शाळेत साजरा केला जातो. म्हणजेच त्या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरा होणार नसावा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2. वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती आहेत. तर या ठिकाणी बघा आपल्याला उपयोग झालेला आहे. प्रमोद, आई, आजी, बाबा, काका आणि सोनाली 6 व्यक्तींचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा. तर सोनाली त्याला आई काकांना चहा करणं, म्हणजे नक्की काका हे कोण शेजारील व्यक्ती आहेत का कोणी आहे असं निश्चितपणे सांगता येत नाही. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 6वे अक्षर आहे चा. प्रश्न क्रमांक 5. दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोटच घालत. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर सुबक म्हणजे फैनाबाज, हा त्याला समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू, हे सुद्धा भविष्यकाळी वाक्य आहे. आणि पर्याय क्रमांक 4. कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल, हे सुद्धा भविष्यकाळी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. जन्मतःच वाचा दोष असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष. तर जन्मतःच वाचा दोष म्हणजे व्यंगत्व. पर्याय क्रमांक 1 व्यंग. प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेल्या ओळींमधील विशेषण कोणते. तर थंडी आली, पेटवा आगटी, शेका हात, गार. हात कसे आहेत इथे, गार आहेत, म्हणजे गार हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणता दिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. तर 11 नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून आपण साजरा करतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 ते 12 साठी सूचना. खाली दिलेली बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण. पुणे प्रतिनिधी तारीख 20. पुण्यातील जनशाळा विद्यामंदिर या शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे, रंगीत आकाशकंदील, सुगंधी लिक्विड सोप, सुगंधी मेणपणत्या तयार केल्या होत्या. आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन याचे लोकांनी विशेष कौतुक केले. दिनांक 19 ऑक्टोबरला स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेणे यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी यांच्याकडे सुपूर्द केला. प्रश्न क्रमांक 10. विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनाथालयास मदत करून. प्रश्न क्रमांक 11. प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता? तर 15 ते 19 म्हणजे एकूण 5 दिवसांचा कालावधी होता. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12. बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे? तर यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. तर उद्देश भाग यातला आहे आपण. प्रश्न क्रमांक 14. खाली दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. तर या ठिकाणी ते डाळिंब, ते लिंबू, ते बोर, मात्र तो आंबा हे पुल्लिंग होत आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ते पर्यायातून निवडा. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू मज्जाच आहे की, म्हणजे या ठिकाणी उद्गार चिन्ह वापरायचं आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कुतूहल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेरास सव्वाशेर पॉल रुमाव. प्रश्न क्रमांक 18. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. खेळताना मार लागला तरीही मुले पर्वा करत नाहीत म्हणजे पर्वा न करणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू त्राटिका. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 ते 22साठी सूचना. कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. निळ्या सागरी उसळल्या लाटा, उसळणाऱ्या फेसाळ लाटा, अक्राळ विक्राळ झाल्या कशाने, शांत सरळ अन खेळकर तर होत्या. उधाण आले समुद्रास या आनंदाने की रौद्राने, हेलकावे खाऊ लागल्या होड्या साद घातली माझ्या बांधवाने. अथांग सागरी मदत कुणाची, साद घाली ती लेकरे सिंधूची, अंधाराचे पांघरून चढता जीव घाबरा होऊ लागला. उधाण आले शांतही झाले विध्वंसाचा, मागमूस नवरे निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे. या कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 20. कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन आलेले आहे? तर या ठिकाणी खवळलेल्या समुद्राचं वर्णन केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कुठेच आलेला नाही आहे. प्रश्न क्रमांक 22. कवितेतील वर्णानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? जर चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 3. उसळलेल्या लाटा शांत सरळ अन खेळकर होत्या. उसळलेल्या लाटा ह्या शांत सरळ आणि खेळकर नव्हत्या, त्या अक्राळ विक्राळ अशा होत्या. प्रश्न क्रमांक 23. गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली. अधोरेखित शब्दांसाठी योग्य इंग्रजी शब्द निवडा. तर संगणकाची आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24. बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या टिंबटिंब त्यांचे कौतुक केलेले. तर आलेल्या पै पाहुण्यांनी. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. जसे गाईचे वासरू तसे म्हशीचे पारडू. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद सर्वांना. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.